इमॅजिन करा, तुम्ही कारमध्ये बसलात, इंजिन स्टार्ट केला, पेट्रोल भरलं, पण डेस्टिनेशन ठरवलेलं नाही, तर तुम्ही कुठे पोहोचाल? कुठेच नाही. फायनान्शियल लाईफमध्येही अगदी हेच होतं. लोक पैसे कमवतात, सेव्हिंग करतात, इन्व्हेस्टमेंट करतात, पण गोल नसल्यामुळे योग्य ठिकाणी पोहोचतच नाहीत. हा आजचा व्हिडिओ तुमचं फायनान्शियल फ्युचर बदलू शकतो. कारण आज आपण शिकणार आहोत गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग. नमस्कार मित्रांनो, मी संदीप गायकवाड. फायनान्शियल फ्रीडम ब्लूप्रिंटच्या डे 2 मध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत. डे 1 मध्ये आपण फाउंडेशन तयार केला, डे 2 मध्ये स्किल्स शिकत आहोत आणि आज आपण शिकणार आहोत फायनान्शियल गोल्स. लक्षात ठेवा, विदाउट गोल्स मनी गेट्स स्पेंट अँड विथ गोल्स मनी क्रिएट्स वेल्थ. मी तुम्हाला दोन मित्रांची गोष्ट सांगतो, अमोल आणि राहुल. दोघांचाही मंथली सॅलरी ₹60,000. दोघेही SIP करतात, दोघेही सेव्हिंग करतात. 5 वर्षानंतर अमोलकडे जास्त वेल्थ तयार झाली, राहुलकडे नाही. का? कारण राहुल फक्त इन्व्हेस्ट करत होता, पण अमोल गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग करत होता. त्याने प्रत्येक गोलसाठी वेगळी स्ट्रॅटेजी तयार केली होती, म्हणून त्याचे प्रत्येक इन्व्हेस्टमेंट एका पर्पजसाठी काम करत होते. गोल म्हणजे काय? गोल म्हणजे फक्त इच्छा नाही, गोल म्हणजे स्पेसिफिक टार्गेट. उदाहरण, मला श्रीमंत व्हायचं आहे, हा गोल नाही. मला पुढील 10 वर्षात 1 करोड कॉर्पस तयार करायचा आहे, हा गोल आहे. गोलला टाइम असतो, अमाऊंट असते, पर्पज असतो. फायनान्शियल गोल्सचे 3 टाईप्स आहेत. शॉर्ट टर्म गोल्स म्हणजे 1 ते 3 वर्षांसाठीचा. हे गोल्स लगेच पूर्ण होणारे असतात. उदाहरणार्थ इमर्जन्सी फंड, वेकेशन, एखादी तुम्हाला बाईक घ्यायची आहे, लॅपटॉप घ्यायचा आहे, एखादा स्किल कोर्स तुम्हाला शिकायचा आहे. हे गोल्स सेव्हिंग्स आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमधून पूर्ण होऊ शकतात. मीडियम टर्म गोल्स हे 3 ते 7 वर्ष लागतात. हे गोल्स थोडे मोठे असतात. उदाहरणार्थ हाऊस डाऊन पेमेंट, कार, हायर एज्युकेशन, एखादा बिझनेस सुरू करायचा आहे. यासाठी प्रॉपर प्लॅनिंग आवश्यक असते. आणि तिसरा म्हणजे लाँग टर्म गोल्स, जे 10 ते 25 वर्षांसाठी असतात. हे गोल्स तुमचं फ्युचर सिक्युअर करतात. उदाहरणार्थ रिटायरमेंट, तुमच्या मुलांचं शिक्षण, फायनान्शियल फ्रीडम. आणि या गोलसाठी SIP, म्युच्युअल फंड्स आणि लाँग टर्म इन्व्हेस्टिंग खूप खूप महत्त्वाचं आहे. सर्वात मोठी चूक, बहुतेक लोक इन्व्हेस्टमेंट आधी करतात, गोल नंतर ठरवतात. ही सर्वात मोठी मिस्टेक आहे. इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट निवडण्यापूर्वी गोल्स निवडा. कारण गोल ठरवतो इन्व्हेस्टमेंट किती, किती वर्षे आणि किती रिस्क घ्यायची. स्मार्ट गोल फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. आजपासून गोल लिहिताना स्मार्ट फॉर्म्युला वापरा. S म्हणजे स्पेसिफिक, M म्हणजे मेजरेबल, A म्हणजे अचिवेबल, R म्हणजे रिलेव्हंट आणि T म्हणजे टाइम बाउंड. उदाहरणार्थ, मी डिसेंबर 2035 पर्यंत 1 कोटींचा रिटायरमेंट फंड तयार करणार. हा स्मार्ट गोल आहे. मित्रांनो, मी अनेक लोकांना भेटलो आहे, त्यांच्याकडे इन्कम आहे, सेव्हिंग्ज आहेत, इन्व्हेस्टमेंट पण आहेत, पण गोल नाही, म्हणून प्रोग्रेस दिसत नाही. फायनान्शियल फ्रीडम ॲक्सिडेंटने मिळत नाही, ती प्लॅनिंगने मिळते. आजची तुम्हाला एक ॲक्शन घ्यायची आहे. आता एक नोटबुक घ्या आणि तुमचे 3 फायनान्शियल गोल्स लिहून काढा. गोल नंबर 1 शॉर्ट टर्मचा लिहा, गोल नंबर 2 मीडियम टर्मचा लिहा आणि गोल नंबर 3 जो तुमचा लॉंग टर्मसाठी असेल तो लिहा. आणि प्रत्येक गोल समोर लिहा किती अमाऊंट, किती वर्ष, मंथली इन्व्हेस्टमेंट किती. आणि आज हे लिहिलं तर तुम्ही फायनान्शियल फ्रीडमकडे पहिलं खरं पाऊल टाकाल. लक्षात ठेवा, गोल्स गिव्ह युअर मनी अ पर्पज. पैसे कमावणं महत्त्वाचं आहे, पण योग्य गोलसाठी पैसे कामाला लावणं हे त्याहून महत्त्वाचं आहे. आजचा होमवर्क विसरू नका. कमेंटमध्ये लिहा, माय बिगेस्ट फायनान्शियल गोल इज. जर तुम्हाला आज 50 लाख मिळाले तर तुम्ही त्याचा काय उपयोग कराल? कमेंटमध्ये नक्की लिहा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत बजेट आणि कॅश फ्लो, व्हाय मोस्ट पीपल स्टे ब्रोक इवन आफ्टर अर्निंग मोर. मी संदीप घायाळकर. थँक यू सो मच. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग अँड कीप बिल्डिंग युअर फायनान्शियल फ्युचर. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.